नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 17 सप्टेंबरची रात्र होती. 17 सप्टेंबर 2025. पुण्यामध्ये गर्दीनं ओसंडून वाहणाऱ्या आणि ट्रॅफिकनं प्रचंड हैराण झालेल्या रस्त्यांवर वाहनं आपापला मार्ग शोधत होती. कोथरूडच्या परिसरामध्ये 2 वाहनं एकमेकांपाठोपाठ चालत होती. मागच्या गाडीनं हॉर्न दिला, पण पुढच्या गाडीनं मार्ग मोकळा करून दिला नाही. ट्रॅफिकच्या भाषेत सांगायचं तर साईड दिली नाही. बस एवढंच कारण. या कारणावरून वाद झाला आणि मग तो थेट गोळीबारापर्यंत पोहोचला. गोळीबार झाला, एक जण गंभीर जखमी झाला आणि मग गोळीबार करणारे पळून गेले. बातमी ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला, कारण साधा रस्त्यावरचा वाद गोळीबारापर्यंत जातो हे अविश्वसनीय होतं. थोडीशी चौकशी झाली आणि मग पुढच्या 15 दिवसांमध्ये या प्रकरणाला असं काही वळण लागलं की पुण्यातल्या रस्त्यावरच्या साईड न दिल्याचं हे प्रकरण थेट महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत येऊन पोहोचलं. गाडीला साईड दिली नाही हा बहाणा सांगत गोळीबार करणारा मनुष्य होता पुण्यामधला नामचीन गुंड निलेश घायवळ. निलेश घायवळनं गोळीबार केला म्हणजे हे प्रकरण टोळीयुद्धाचं होतं आणि वाहतुकीच्या नियमांचं नव्हतं हे पुणे पोलिसांना लगेच कळलं आणि म्हणून मग पोलीस त्याला अटक करायला गेले. तर पोलीस येईपर्यंत घायवळ गायब, पार देशाबाहेर पोहोचला. पण घायवळचा पासपोर्ट जप्त कसा केला नव्हता असा प्रश्न पुढे आला. मग पासपोर्ट जप्त केला नव्हता कारण त्यानं पासपोर्ट चुकीच्या पत्त्यावर आणि खोट्या नावावर मिळवला होता. आता इतके गुन्हे करणाऱ्या घायवळची हिम्मत इतकी की त्यानं आपल्या भावाच्या नावावर बंदुकीचा परवानाही मागितला होता पोलिसांकडे. पुणे पोलिसांनी तो नाकारला. मग हे गुंड महाशय पोलिसांच्या विरोधात अपिलात गेले आणि मग गृहराज्यमंत्र्यांनी घायवळच्या भावाला बंदुकीचा परवाना द्या असा आदेश पारित केला. गेली 25 वर्ष हा निलेश घायवळ पुण्यामध्ये वाटेल ते गुन्हे करतो, आपली टोळी चालवतो, मकोका लागलेला असताना बिनधास्त फिरतो. पण हे सगळं कशाच्या जोरावर? हे सगळं सर्वपक्षीय राजकीय पाठिंब्याच्या जोरावर. कारण घायवळला कुणाचा पाठिंबा, घायवळ कुणाच्या जवळचा हे सांगण्याची जणू स्पर्धाच गेले 2-3 दिवस महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये लागली आहे. एका गुंडाच्या नावानं राज्यामध्ये इतका राजकीय तमाशा रंगावा, इतकी आपली पातळी खाली गेली आहे का? हा आजचा कळीचा मुद्दा आहे.